नमस्कार. आज सुरुवात करतानाच थोडे दडपण आहे, कारण आज मी मुलाखत घेणार आहे कर्नल श्री खासगीवाले यांची. तुमच्या लक्षात आलेच असेल, सैन्य अधिकारी असलेल्या श्री खासगीवाले यांच्याशी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी गप्पा मारणार आहे. नमस्कार आजोबा. माझा पहिला प्रश्न आहे, सैन्यात भरती व्हावे असे तुम्हाला का वाटले आणि किती वर्ष तुम्ही देशसेवा केली? मला बेसिकली रुटीन आयुष्य आवडत नव्हतं. काहीतरी वेगळं करायचं व काहीतरी साहसिक करायचं, तर सैन्याशिवाय माझ्या वेळेला दुसरा पर्यायच नव्हता मला. त्यामुळे मी सैन्यामध्ये माझ्या मर्जीने व माझ्या आवडीने सामील झालो. मला साहसिक खेळांची आवड होती, ती सैन्यात पूर्ण करता येण्याजोगी होती, हे दुसरं मुख्य कारण. आणि सैन्यात मी जवळजवळ 23 वर्ष नोकरी केली. देशाच्या रक्षणासाठी सैनिकांची का गरज लागते आणि देश लढाया का करतात? अरे बापरे, लहान मुलीने तर फार मोठा प्रश्न विचारलेला आहे. खरं तर जगामध्ये सैन्य नकोच आहे. भांडणं कशाला, युद्ध कशाला, सर्वांनी शांततेने राहावं. पण असं होत नाही. मग आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी सैन्याची गरज लागतेच. सैन्यात कोणीतरी सहभागी व्हायचं, तर मी का नाही? देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. त्यांची माहिती शाळेच्या पुस्तकात दिली जाते. पण देशाच्या स्वातंत्र्यानंतरही खूप सैनिकांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यांची माहिती आम्हा विद्यार्थ्यांना कशी मिळणार? आपल्या समाजामध्ये सैनिक आणि सैन्य दलाबद्दल फारशी जागरूकता नाहीये. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, आपले लोक सहजपणे सैन्य दलात सहभागी होत नाहीत. बँकेत जातात, इतर ठिकाणी जातात. त्यामुळे सैन्य दलाबद्दलची माहिती लोकांच्यात फार नाहीये. तिसरं कारण असं असतं की सैन्य दल हे स्वतःच्या पुरतं मर्यादित माहिती ठेवतात. आता सैन्य दलातल्या लोकांनी लोकांच्यात मिसळून सैन्य दलाबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. माझे आजोबा पण सैन्यात होते. आज तुमच्याशी गप्पा मारताना मला त्यांची आठवण आली. ते देवाघरी गेले आहेत. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही, पण सैनिक खूप कडक शिस्तीचे असतात असे म्हणतात. काय असते ही शिस्त? खरं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात शिस्त ही पाहिजेलच आहे. पण सैन्याच्या नोकरीमध्ये शिस्त समाविष्ट असल्या कारणाने आम्हाला नोकरीमध्ये शिस्तीत राहावंच लागतं. त्याला इलाज नसतो. शिस्त अशासाठी लागते की सैनिकाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या हुकुमाचं पालन काहीही मनात संकोच व किंतु न बाळगता करायचं असतं. आणि त्यासाठी ही शिस्त अतिशय महत्वाची असते. शिस्त म्हणजे साधी गोष्ट आहे. रोज वेळेवर उठणं, रोज आपली नेमून दिलेली कामं आपण स्वतःहून करणं. सैनिक एकदम फिट असतात, म्हणूनच विचारते, सैन्यातून निवृत्त झाल्यावर तुम्ही काय केले? सैन्य दलात काम केल्याचा हा सर्वात मोठा फायदा आहे. पगार तर प्रत्येक नोकरी करणाऱ्या ठिकाणी मिळतो, पण सैन्य दलात तुमच्यावर असे संस्कार केले जातात की तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय सक्षम राहता, कितीही तुमचं वय वाढलं तरी. मी आता 10 दिवसापूर्वी उत्तराखंड मधील हेमकुंड साहेब आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला ट्रेक करून आलेलो आहे. माझं वय आता 73 आहे. ते अजून मला जमतं, कारण सैन्य दलाची शिस्त. धन्यवाद आजोबा, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. तुमच्यासह सर्व सैनिकांना माझा कृतज्ञ सलाम. थँक्यू बेटा, ऑल द बेस्ट. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. आणि हो, मित्रमंडळींना पण सांगा. पुन्हा भेटूया लवकर.